मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल खूप सगळीकडे चाललेलं वोट चोरी वोट चोरी वोट चोरी. किती लोकांनी पाहिलं वोट चोरी बद्दल? सगळ्यांनी पाहिलं ना. वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी. साधारणपणे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे महाराष्ट्रभरात वातावरण होतं, देशभरात वातावरण होतं, सगळ्यांना वाटलं होतं की आपलं सरकार येतच आहे. आणि तसं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक सगळीकडे मान्यता होती की आपलं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे. पण नेमकं हेच आहे जे आपण पकडलं नाही, ती म्हणजे वोट चोरी. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही वोट चोरी पकडण्याच्या आधीची झाली. त्यानंतर मला जे कोणी भेटायचे ते सांगायचे, आदित्य काहीतरी गडबड झालेली आहे, एवढ्या कमी सीटा ह्या महाविकास आघाडीच्या येऊ शकत नाहीत. भातल्या घोळाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी हे सादरीकरण केलेलं आहे. निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतंय असा आरोप देखील यावेळेला आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. अनेक मतदारांचं, त्यांच्या वडिलांचं, काही ठिकाणी तर नातेवाईकांचं नाव सुद्धा सारखं आहे. मृत व्यक्तींनी मतदान केल्याचा देखील यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांचं वाचन झालं पाहिजे, त्या तपासून घेतल्या गेल्या पाहिजेत. मृत व्यक्तीनं विधानसभेत मतदान केल्याचा रेकॉर्ड आहे असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणतायत. आणि त्यामुळं मतदार यादीतले जे घोळ आहेत ते निस्तरले गेले पाहिजेत. आणि या अनुषंगानं निवडणूक आयोग नेमकं काय करतंय हे समजलं पाहिजे असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी मागणी करत म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.